नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वदांते चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मका या पिकावरती अळीनाशक सोबत झिंक आणि रेक्स कंपनीचे 10-26-26 लिक्विड फर्टिलायझर आपण या ठिकाणी याची फवारणी घेणार आहोत. याचे प्रमाण किती आहे, कशा पद्धतीने वापरावे, मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन हे 10 ते 15 ग्रॅम प्रतिपंप 15 लिटर पंपासाठी आणि रेक्स कंपनीचे 10-26-26 2 ते 3 ml प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि झिंक एका पंपाला जवळपास 50 ग्रॅम झिंक आपल्याला वापरायचं आहे. आणि आपण जे या ठिकाणी रेक्स कंपनीचे 10-26-26 घेतलेले आहे, याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पानांद्वारे मकाच्या बुंद्यापर्यंत जाणार आहे, मुळापर्यंत हे पोहोचणार आहे. एवढंच नाही, हे वापरल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दाणेदार फर्टिलायझर वापरायची गरज नाही आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक प्रकारचे घटक या ठिकाणी यामध्ये अवेलेबल आहे. झिंक असेल, अनेक प्रकारचे घटक या ठिकाणी NPK सुद्धा याच्यात आहे. शेतकरी मित्रांनो, नक्कीच हे वापरल्यामुळे आपल्या मका पिकात काय बदल होतो, येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. व्हिडिओ कसा आवडला असेल लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.